श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 8 तारखेला महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीचे व्रत हे भगवान शंकरांच्या उपासनेसाठी अतिशय शुभ मानले जाते आणि हे महाशिवरात्रीचं व्रत आपण सर्वजण म्हणजे आपल्या घरातील लहान मोठे अगदी सगळेच जण हे व्रत करत असतात. महाशिवरात्रीलाच माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला होता. महाशिवरात्रीला आपण भगवान महादेवांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येत असते आणि त्याचप्रकारे आपले जे काही रोग असतात, आपल्याला जे काही दोष असतात ते दूर होत असतात. कालच्याच व्हिडिओमध्ये मी ही माहिती दिली आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही 18 विश्व दारिद्र्य आहे ते जाण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती ही मी आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. ही माहिती जाणून घेण्यासाठी जर तुम्ही अजूनही माझा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो आता माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. पंचांगानुसार यावर्षी महाशिवरात्र ही 8 मार्चला शुक्रवारी आपण सर्वजण आनंदाने आणि उत्साहाने महाशिवरात्री ही साजरी करणार आहोत. महाशिवरात्रीला रुद्राभिषेक सुद्धा केला जातो, जो तो आपापल्या परीने महादेवांची महाशिवरात्रीच्या दिवशी भक्ती, सेवा, पूजा ही करत असतो. महाशिवरात्रीला भगवान महादेवांच्या पूजेसोबतच काही वस्तू या जर आपण दान केल्या तर त्याचा आपल्याला खूप मोठा लाभ हा होत असतो. आणि तसंच महाशिवरात्रीला या वस्तू दान केल्याने भगवान महादेवांची सुद्धा आपल्यावर विशेष कृपादृष्टी ही राहत असते. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती घेणार आहोत की महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला अशा कोणत्या गोष्टींचे दान हे करायचे आहे की जेणेकरून त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप मोठा लाभ हा होईल. याबद्दलच आपण संपूर्ण माहिती या आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि म्हणूनच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. महाशिवरात्रीच्या दिवशी केलेले हे काही उपाय आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल हे घडवून आणू शकतात. तसंच तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या वस्तू या दान कराल त्या केलेल्या दानामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल हे घडून येत असतात. चला तर मग आता जाणून घेऊया आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान हे करायचे आहे. तर त्यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे तूप. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक ठिकाणी शिवलिंगावर तुपाचा लेप लावण्याची परंपरा आहे आणि या दिवशी जर आपण तूपदान केलं तर आपली संकटे, त्रास हे टळू शकतात. तसंच आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या ही किंवा एखादी निगेटिव्ह ऊर्जाही असेल तर ती सुद्धा ही महाशिवरात्रीच्या दिवशी आपण तूपदान केल्याने आपल्या घरातून निघून जाईल. गाईच्या दुधापासून बनवलेले हे शुद्ध तूप आपण दान केल्याने आपल्या घरातील गरिबीही दूर होते आणि त्यासोबतच ज्ञान आणि बुद्धीची प्राप्तीही आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला प्राप्त होण्यास मदत होते. मग आपल्याला इथे गाईचेच शुद्ध तूप हे दान करायचे आहे. हे दान आपल्याला आपल्या यथाशक्ती करायचे आहे आणि गरजू व्यक्तीलाच करायचे आहे. तुपाचे दान एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या शिवमंदिरामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे आपली दुसरी वस्तू आहे ती म्हणजे दूध. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला दुधाने अभिषेक करणं हे अत्यंत शुभकारक असं मानलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी गायीचे दूध शिवलिंगाला अर्पण केल्याने त्याचे आपल्याला अनेक फल हे प्राप्त होत असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी दूध दान केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धीही येते. जी व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी दूध दान करते त्याच्या कुंडलीतील अशक्त चंद्र हा बलवान होतो आणि त्या व्यक्तीला मानसिक शांतताही मिळते. भगवान महादेवांना थंड दुधाचा अभिषेक हा केला जातो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. हे दुधाचे दान तुम्ही एखाद्या शिवमंदिरामध्ये किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला करू शकतात. त्याचप्रमाणे आपली पुढची वस्तू आहे जी आपल्याला दान करायची आहे ती म्हणजेच काळे तीळ. महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करणे हे अत्यंत शुभकारक मानलं जातं. काळे तीळ दान केल्याने आपले जे पूर्वज आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या कुंडलीतील पितृदोषही दूर होतो. या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने आपली अडकलेली कामं सुद्धा पूर्ण होण्यास मदत होते. महाशिवरात्रीला काळ्या तिळाचे दान केल्याने भोलेनाथांची विशेष कृपा ही आपल्याला प्राप्त होते. तसंच पितृदोषाने त्रस्त असलेल्यांना सुद्धा भोलेनाथांच्या कृपेने या दोषापासून मुक्तताही मिळते आणि म्हणूनच महाशिवरात्रीला काळ्या तिळाचे दान करणं अत्यंत लाभदायक असं मानलं जातं. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी कपडे दान करणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला कपडे दान केल्यानं आपल्या आयुष्यातील आर्थिक संकटेही दूर होतात. आपल्या घरातील धनाची वाढ होते आणि जर तुमच्यावर कर्ज असेल तर त्या कर्जातून सुद्धा तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी गरजू व्यक्तींना कपडे दान केल्याने त्या कर्जातून मुक्तीही मिळत असते आणि त्याबरोबरच भगवान महादेवांची ही कृपा आपल्याला मिळत असते. महाशिवरात्रीला कपड्यांचे दान करताना आपल्याला जुने फाटलेले कपड्यांचे दान हे करायचे नाहीये तर नवीन कपड्यांचे दान हे गरजू व्यक्तींना करायचे आहे. महाशिवरात्रीला कपडे दान केल्याने महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला धनवान होण्याचा आशीर्वाद देतात. असं सुद्धा मानलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी कपडे दान केल्याने आपली आर्थिक स्थितीही सुधारते. तसंच आपल्याला
महाशिवरात्रीला दान करायची वस्तू आहे ती म्हणजेच जल. जल म्हणजेच पाणी. भगवान महादेवांना अभिषेक करताना जलाभिषेक हा अत्यंत प्रिय आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि म्हणूनच महाशिवरात्रीला महादेवाला जलाभिषेक केल्याने, जल अर्पण केल्याने आपल्याला अनंत पुण्याची प्राप्तीही होत असते. शास्त्रामध्ये महाशिवरात्रीला महादेवांना जल अर्पण करणे आणि त्याचे दान करणे याला खूप महत्त्व हे सांगितले गेले आहे. आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी आपण एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला जल म्हणजेच पाणी हे नक्कीच दान करावे. त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये अन्नधान्याचे दान महाशिवरात्रीला करणं हे देखील खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे. आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी गहू, तांदूळ, डाळी इत्यादींचे सुद्धा दान हे आपण जरूर करावे. असे केल्याने आपल्या घरामध्ये कधीही धान्याची कमतरताही महादेवांच्या कृपेने आपल्याला भासणार नाही आणि आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धीही नक्कीच येईल. महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग सुद्धा तयार होत आहे आणि या सर्वार्थ सिद्धी योगात शिवाची उपासना केल्याने आणि दानधर्म केल्याने त्याचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. आर्थिक लाभ आणि कार्यसिद्धीसाठी सर्वार्थ सिद्धी योग हा विशेषतः शुभ मानला जातो आणि या शुभयोगामध्ये कोणतेही नवीन काम, व्यवसाय किंवा नोकरी सुरू केल्यास आपल्याला त्याचे परिणाम सुद्धा शुभकारकच मिळत असतात. आणि असा हा योग महाशिवरात्रीला जुळून येत आहे. आणि या शुभयोगामध्ये जर आपण आपल्या यथाशक्ती दानधर्म केला तर त्याचे मिळणारे परिणाम हे सुद्धा आपल्यासाठी शुभकारकच ठरतात. आणि म्हणूनच मी सांगितलेल्या वस्तूंपैकी तुम्हाला ज्या वस्तूंचे महाशिवरात्रीच्या दिवशी दान करायला जमत असेल ते तुम्ही नक्की दान करा. या वस्तूंचे दान केल्याने भगवान महादेवांचा विशेष कृपा आशीर्वाद हा तर तुम्हाला मिळेलच, पण त्यासोबतच तुमच्या आयुष्यात असलेल्या समस्या या सुद्धा दूर होतील आणि तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धीही येईल. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.